चला मित्रांनो, आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं कंपोजिट फंक्शन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता कंपोजिट फंक्शनवर आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहे. एक्झरसाइज 1.1 मधलं एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 5. आता हे फंक्शन दिलेलं आहे. या फंक्शनला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, दॅट इज डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, yचा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन x. आता या फंक्शनकडे बघणार तर फंक्शन काय दिलेलं आहे, एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 5 दिलेलं आहे. आपल्याला फॉर्म्युले माहिती आहे, हे फंक्शन कुठल्या फॉर्म्युलामध्ये फिट होतं. मग आता आपल्याला दिलेला फंक्शन, पहिला आपल्याला फॉर्म्युला दिलेला एक्स रेस टू एन फॉर्म्युला दिला. एक्स रेस टू एन फॉर्म्युला म्हणजेच काय, जर तुम्हाला बेसला फंक्शन दिलेली असेल आणि त्याला वरती पावर दिलेली असेल समथिंग, या फॉर्ममध्ये एक्स रेस टू एन मध्ये, मग एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, पावर पुढे आणायची आणि पावर एकाने कमी करायची, दॅट इज एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. मी याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार, याची पावर 5 दिली, 5 पावर पुढे आली, इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू एन मायनस 1, दॅट इज 5 मायनस 1 मल्टिप्लाइड बाय डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. आता याला हा डी बाय डी एक्स ऑफ हे फंक्शन का त्याला मल्टिप्लाइड करेल. आता आपलं कंपोजिट फंक्शन, दॅट इज चेन रूल काय आपला, डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी वाय अपॉन डी यू मल्टिप्लाइड डी यू अपॉन डी एक्स. दॅट इज वाय हे कसलं फंक्शन आहे, यूचं फंक्शन दिलेलं आहे, म्हणून जे यू फंक्शन जो दिले त्याला अगेन त्याचा काय घेतला आपण, डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाइड केला. दॅट इज हे फंक्शन ऑफ फंक्शन होतं, म्हणून हे जो फंक्शन आहे बेसचं फंक्शन, त्याचा आपल्याला अगेन काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि तो डेरिव्हेटिव्ह ह्या फर्स्ट डेरिव्हेटिव्हला मल्टिप्लाइड करायचं. इज इक्वल टू 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1, 5 मायनस 1 गेटिंग 4 मल्टिप्लाइड बाय डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. तुम्ही आता याचा सेपरेटली डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतात. जसं आपण बघितलेलं आहे 11th मध्ये डी बाय डी एक्स ऑफ, जर तुम्हाला दोन फंक्शन दिले असतील, यू प्लस व्ही किंवा यू मायनस व्ही फंक्शन दिलेलं असेल, त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फर्स्ट फंक्शन दॅट इज डी यू अपॉन डी एक्स, मध्ये साईन प्लस किंवा मायनस जे दिलेलं असेल ते, अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन सेम ॲज त्याच प्रकारे. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फर्स्ट फंक्शन मीन्स दॅट इज एक्स क्यूब. एक्स क्यूबचा अगेन डेरिव्हेटिव्ह हा कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये फिट होतो, एक्स रेस टू एन मध्ये, दॅट इज पावर पुढे आणा, पावर एकाने कमी करा. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 3x स्क्वेअर मायनस 2 इज अ कॉन्स्टंट, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1 इज अ कॉन्स्टंट. यू नो कॉन्स्टंट मीन्स ज्या फंक्शनमध्ये तुम्हाला व्हेरिएबल दिलेला नसेल ते फंक्शन काय असतं, कॉन्स्टंट. अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ अ कॉन्स्टंट फंक्शन इज 0 इज इक्वल टू 5 इंटू 3x स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाइड एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 4. दिस इज द आन्सर ऑफ द गिवन फंक्शन. नेक्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 7, सॉरी एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, yचा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू. आता हे फंक्शन बघा, आधी या फंक्शनमध्ये काय दिलेलं आहे, स्क्वेअर रूट दिलेलं आहे, बरोबर. जर आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल, फंक्शनकडे व्यवस्थित लक्ष द्या. पहिले हे अल्जेब्रिक फंक्शनमध्ये दिले, पण त्याचं काय दिलेलं आहे, स्क्वेअर रूट दिले. मग आपण काय कुठला फॉर्म्युला यूज करणार, स्क्वेअर रूट ऑफ एक्स. स्क्वेअर रूट ऑफ एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2 रूट एक्स असतो, बरोबर. मग फंक्शन हे जे मधलं फंक्शन एक्स दिले ते फंक्शन काही का असे ना. आता इथे आपल्याला फंक्शन काय दिलं ते एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 7 दिलेलं आहे, पण रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स, दॅट इज 1/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ हे फंक्शन ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. आता हा जो फॉर्म्युला दिलेला असतो रूट एक्स इज इक्वल टू 1/2 रूट एक्स, याला मल्टिप्लाइड काय असतो, हे जे फंक्शन दिलेलं आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाइड असतो, दॅट इज डी बाय डी एक्स ऑफ एक्स दिला असतो. पण एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे काय येतो, तो 1 येतो, म्हणून तो आपण 1 लिहित नाही आणि याला 1ने मल्टिप्लाइड केल्यावर ॲज इट इज हे फंक्शन मिळतं. आता याला काय करायचं, आता इथे सेम ॲज मल्टिप्लाइड बाय हे फंक्शन दिलेलं असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाइड करायचं आहे. मग आता इथे पण सेम मल्टिप्लाइड बाय डी एक्स ऑफ दिस फंक्शन, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7
इज इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 ही टर्म ॲज इट इज मल्टिप्लाय डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 सेम फंक्शन दिलेलं आहे सेपरेटली मध्ये ॲडिशन सबस्ट्रॅक्शन दिली आहे तुम्ही सेपरेटली त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता एक्स स्क्वेअर दिलं आहे एक्स स्क्वेअर कुठल्या फॉर्ममध्ये येतं एक्स रेस टू एनमध्ये एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 दॅट इज ट्वाइस एक्स प्लस 4 इंटू एक्स आता 4 इज अ कॉन्स्टंट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 7 इज अ कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 इज इक्वल टू हे फंक्शन काय झालं मग आता 2x प्लस 4 डिवाइड 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 इज इक्वल टू आता या दोघं टर्ममध्ये काय कॉमन दिसतो आपल्याला 2 कॉमन दिसतोय 2 कॉमन काढला ब्रॅकेटमध्ये काय येणार x प्लस 2 इथून 2 निघाला दॅट इज x इथून 2 निघाला 2 मल्टिप्लाइड 2 4ची 4 दॅट इज 2 डिनॉमिनेटरला 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 ॲज इट इज 2 गेटिंग कॅन्सल इज इक्वल टू x प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहे आपण लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स बाय 2 लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स अपॉन 2 सेम फंक्शन याला डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx इज इक्वल टू आता हे बघा पहिलं फंक्शन काय दिलं आपल्याला लॉग दिलेला आहे बरोबर लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन एक्स असतो त्याला मल्टिप्लाइड काय असतो हे जे फंक्शन असतं त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाइड असतो दॅट इज डी बाय डी एक्स ऑफ एक्स असतो बट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 असतो म्हणून या टर्मने 1ला मल्टिप्लाइड केलं तर ती टर्म काय येते 1 अपॉन एक्स येते मग इज इक्वल टू लॉग ऑफ फंक्शन हे जे फंक्शन दिले ते काय लिहिणार 1 अपॉन टॅन एक्स अपॉन 2 दॅट इज लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स असतो म्हणून मल्टिप्लाइड बाय जे लॉगचं फंक्शन दिलेलं आहे लॉगचा जो अँगल दिला त्याने काय करायचं त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाइड करायचं दॅट इज डी बाय डी एक्स ऑफ टॅन ऑफ एक्स अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन टॅन एक्स बाय 2 मल्टिप्लाइड बाय डी आता टॅन एक्स अपॉन 2 एक्स अपॉन 2 फंक्शन लक्षात न घेता आधी काय फंक्शन दिलं आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक टॅन एक्स फंक्शन दिलेलं आहे टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक स्क्वेअर एक्स असतो सेम ॲज टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर अँगल जो दिलेला आहे तोच अँगल लिहिणार आता टॅन एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक स्क्वेअर एक्स असतो त्याला मल्टिप्लाइड डी बाय डी एक्स ऑफ जो अँगल दिलेला असतो त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाइड करतात पण आता आपल्याला इथे अँगल काय दिलेला आहे एक्स अपॉन 2 दिला आहे म्हणून आपण डी बाय डी एक्स ऑफ काय करणार एक्स अपॉन 2 करणार इज इक्वल टू 1 अपॉन टॅन एक्स बाय 2 मल्टिप्लाइड सेक स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू आता एक्स अपॉन 2 दिले दॅट इज ते फंक्शन कसं लिहिणार आपण 1 अपॉन 2 इंटू एक्स लिहिणार 1 अपॉन 2 इज अ कॉन्स्टंट आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 इज इक्वल टू हा 1 अपॉन 2 आपण ॲज इट इज लिहिला न्यूमरेटरला सेक स्क्वेअर एक्स अपॉन 2 डिनॉमिनेटरला टॅन एक्स अपॉन 2 नेक्स्ट एक्झाम्पल y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टॅन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स सेम ॲज त्याचप्रमाणे सॉल्व करायचं आधी काय दिलेलं आहे आपल्याला स्क्वेअर रूट दिलेलं आहे स्क्वेअर रूट एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन 2 इंटू रूट एक्स दॅट इज 1 अपॉन 2 इंटू जी फंक्शन जे मध्ये दिलं आहे फंक्शनचा विचार करायचा नाही रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स दॅट इज एक्सची टर्म ॲज इट इज लिहिणार दॅट इज टॅन ऑफ रूट एक्स मल्टिप्लाइड बाय सेम ॲज इथे मल्टिप्लाइड बाय काय असतो डी बाय डी एक्स ऑफ एक्स असतो इथे एक्सच्या जागी आपल्याला काय दिलं आहे टॅन ऑफ रूट एक्स दिला आहे दॅट इज मल्टिप्लाइड बाय डी बाय डी एक्स ऑफ टॅन ऑफ रूट एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू टॅन ऑफ रूट एक्स ॲज इट इज मल्टिप्लाइड काय होता आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन रूट एक्स दिलेला होता टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर रूट एक्स अँगल ॲज इट इज लिहायचा अगेन आपल्याला अँगल दिलेला आहे तिथे अँगल एक्सच्या फॉर्ममध्ये नाही आहे रूट एक्सच्या फॉर्ममध्ये मग अगेन मल्टिप्लाइड बाय डी एक्स ऑफ रूट एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू रूट ऑफ टॅन एक्स इंटू रूट एक्स टॅन ऑफ रूट एक्स इंटू सेक स्क्वेअर रूट एक्स मल्टिप्लाइड रूट एक्स आता रूट एक्स हा स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला 1 अपॉन 2 रूट एक्स इज इक्वल टू आता याला फक्त आपण व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे सेक स्क्वेअर रूट एक्स 2 मल्टिप्लाइड टू 4 इंटू रूट एक्स इंटू रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स नेक्स्ट एक्झाम्पल लॉग ऑफ सेक 3x
प्लस टॅन ऑफ 3x. लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ सेक 3x प्लस टॅन एक्स. जसं आपण आधीचे एक्झाम्पल बघितले त्याच एक्झाम्पलप्रमाणे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. yचा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx 1 अपॉन, आता लॉग दिलेला आहे, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन सेक 3x प्लस टॅन 3x. फंक्शन काही दिलेलं असेल त्याचा विचार नाही करायचा, फक्त लॉगच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे म्हणून लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स असतो. जिथे आपण एक्स आहे त्याची एक्सची रिप्लेसमेंट कशाने करायची, सेक 3x प्लस टॅन 3x ने. मल्टिप्लाइड बाय डी बाय डी एक्स ऑफ, जो परत अगेन आपल्याला दिलेला अँगल त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण काय करतो, मल्टिप्लाइड करतो. दॅट इज डी बाय डी एक्स ऑफ सेक 3x प्लस टॅन 3x इज इक्वल टू 1 अपॉन सेक 3x प्लस टॅन 3x. हे फंक्शन ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय, आता याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेणार कारण की मध्ये ॲडिशन दिलेली आहे तर सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेणार. सेक 3x दिलेला आहे, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक एक्स इंटू टॅन एक्स. दॅट इज सेक 3x मल्टिप्लाइड टॅन 3x मल्टिप्लाइड डी बाय डी एक्स ऑफ 3x. आता इकडे लक्ष द्या, सेक एक्स फंक्शन दिलेलं असेल, सेक एक्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक एक्स इंटू टॅन एक्स असतो. बट तिथे मल्टिप्लाइड बाय डी एक्स ऑफ हे जे फंक्शन असतो तो मल्टिप्लाइड. सेम आपण बाकीच्या फॉर्म्युलांमध्ये जे यूज करतोय तेच आपल्याला यूज करायचं आहे. मग आपल्याला अँगल काय दिला इथे आता 3x दिला आहे, मग मल्टिप्लाइड बाय डी एक्स ऑफ 3x प्लस टॅन 3xचा डेरिव्हेटिव्ह, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर 3x मल्टिप्लाइड बाय डी एक्स ऑफ 3x इज इक्वल टू, आता न्यूमरेटरला बघा, सेक 3x टॅन 3x इंटू डी एक्स ऑफ 3x. 3 इज अ कॉन्स्टंट फंक्शन, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. मग त्याला व्यवस्थित लिहून घेतलं, 3 इंटू सेक एक्स इंटू टॅन 3x, सेक 3x इंटू टॅन 3x प्लस 3xचा डेरिव्हेटिव्ह, 3 इज अ कॉन्स्टंट, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 दॅट इज 3 इंटू सेक स्क्वेअर 3x. डिनॉमिनेटरला सेक 3x प्लस टॅन ऑफ 3x इज इक्वल टू, आता या दोघं टर्म ज्या दिल्या आहेत दोघं टर्ममध्ये कॉमन फॅक्टर बघा, 3 इंटू सेक एक्स दिलेला आहे, इथे पण सेक 3x आहे, इथे पण 3 आहे. मग 3 सेक 3x कॉमन काढला, इथून काय उरणार, टॅन ऑफ 3x. हा 3 कॉमन निघाला, हा सेक स्क्वेअर दिला, एक सेक 3x कॉमन काढला तर इथं काय उरणार, सेक 3x. डिनॉमिनेटरला सेक 3x प्लस टॅन 3x ॲज इट इज. ही टर्म सेम आहे, गेटिंग कॅन्सल इज इक्वल टू सेक ऑफ 3x. दिस इज लास्ट आन्सर.